राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी 3-4 दिवसापूर्वी माध्यम आणि माध्यमकर्मी अर्थात चॅनल्स, सोशल मीडिया, वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून जे काही वृत्तपत्र समूह असतील, चॅनल्स असतील आणि त्यात काम करणारे पत्रकार असतील, या सगळ्यांना हात जोडून एक कळकळीची विनंती केली आहे. पण त्यांच्या या पोस्टनंतर बीड जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये किती बजबजपुरी झाली आहे किंवा पाकिट पत्रकारांची संख्या कशी बोकाळली आहे, फोफावली आहे, हे विदारक चित्र समोर आलंय. स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी त्या पोस्टमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. नेमकं काय म्हणले आणि धनंजय मुंडे एवढे उद्विग्न का झाले, कुठल्या त्या फेक न्यूज होत्या किंवा कोणते पाकिट पत्रकार होते, या सगळ्या विषयावर पुढील काही वेळात आपण बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साधारणपणे 1996-97च्या काळात जेव्हा छत्रपती संभाजीनगर तेव्हाचं औरंगाबाद या ठिकाणाहून मराठवाडा नावाचं दैनिक निघत होतं, स्वर्गीय अनंत भालेराव अण्णा यांचं आयुष्य ज्या दैनिकासाठी गेलं, त्या दैनिकामध्ये काम करण्याची संधी मला काही वर्ष मिळाली. त्यानंतर बीडमधील अनेक स्थानिक वर्तमानपत्रात काम करत असताना 2005 साली झी मीडियामध्ये जॉईन होण्याची किंवा काम करण्याची संधी मिळाली. 2019 पर्यंत म्हणजे 15 वर्ष मी झी मीडियाशी जोडला गेलो होतो आणि त्यानंतर गेल्या 5-6 वर्षापासून 7 वर्षापासून मी स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल किंवा वेब पोर्टल असेल, न्यूज अँड व्ह्यूज या माध्यमातून जी काही बातमीदारी आहे ती करतोय. पण एवढ्या वर्षात कधीही कुठल्याही पॉलिटिकल लीडरनं, कुठल्याही अधिकाऱ्यानं, सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अगदीच सामान्य माणसानं सुद्धा मी कधी कुणाकडं रुपया मागितलाय अशी तक्रार केलेली नाही किंवा तसा प्रसंग कधी आलेला नाही. अर्थात मी पत्रकार आहे, माझ्या विरोधात तक्रार केली तर त्याचे परिणाम होतील या भीतीपोटी या तक्रारी झालेल्या नाहीत असं नाही. तर सांगण्याचा हेतू हा आहे की पत्रकारिता करताना काही इथिक्स, काही मूल्य, काही तत्व जपावी लागतात, पाळावी लागतात. पत्रकारितेचं शिक्षण घेताना ती इथिक्स शिकवली जातात. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये बीड जिल्हाच नव्हे तर प्रत्येकच ठिकाणी जो सोशल मीडियाचा विस्फोट झालेला आहे आणि त्या माध्यमातून जे पत्रकारांचं पीक आलेलं आहे ना, ते खरोखरच या चौथ्या स्तंभाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर्स, सोशल मीडिया हँडलर्स वगैरे वगैरे या नावाखाली आता कुणीही पत्रकार होतंय, हातात मोबाईल आहेच आहे, एखादा लेपल माईक किंवा एखादा माईक हातात घ्यायचा आणि समोरचा नेता कोण आहे, समोरचा सामाजिक कार्यकर्ता कोण आहे, समोरच्या अधिकाऱ्याचं नैतिक मूल्य किती आहे, त्याचा प्रामाणिकपणा किती आहे, याची कुठलीही तमा न बाळगता थेट त्याच्या तोंडात बूम कोंबायचा आणि आपल्या मनात जे आहे ते त्याच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यांनी जर का तसं नाही बोलला की त्याच्या निगेटिव्ह पॉईंट्स शोधायचे आणि त्याच्या मागं शुक्ल कष्ट लावून द्यायचं. असला प्रकार अलीकडच्या काळात वाढतोय आणि त्यातले त्यात फेक न्यूज किंवा कपोलकल्पित बातम्या किंवा पाकिटं घेऊन पेड न्यूज करण्याचा प्रकार तर सर्रास वाढलाय. मालकापासून ते खालच्या स्ट्रेंजरपर्यंत किंवा शहर बातमीदारापर्यंत, जिल्हा बातमीदारापर्यंत सगळेच यामध्ये बरबटलेले आहेत. प्रत्येक दैनिक हे इलेक्शन आलं की एक वेगळं पॅकेज मिळावं यासाठी या ना त्या नेत्याच्या दारात तासनतास ताटकळत बसलेले मी स्वतः पाहिलेले. हे सगळं सांगण्यामागचं कारण एक आहे की राज्याचे माजी मंत्री, परळीचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, एक फरडा वक्ता, मास लीडर असलेले धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री
सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यानंतर ज्या बातम्या काही माध्यमांमधून आल्या त्या पाहिल्यानंतर व्यथित होऊन किंवा उद्विग्न होऊन एक्सवर आणि सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की माझी तमाम माध्यमांना आणि माध्यमकर्मींना कळकळीची हात जोडून विनंती आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुनेत्रा पवार या प्रथम या बैठकीसाठी आल्यानंतर एक महिला आहेत, त्या दुःखात आहेत आणि त्यामुळं त्यांच्याशी जे डेलिगेशन भेटायला आलेले, जे लोक बीड जिल्ह्यातले भेटायला आलेले, त्यांनी शांतपणे आपली बाजू मांडावी, म्हणजे सुनेत्राताईंना त्यांचं म्हणणं समजून घेता येईल. गर्दी असल्यामुळे अनेकांना आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत नव्हतं आणि त्यामुळे तिथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि म्हणून मी शांतपणे बोला, आरडाओरड करू नका या भूमिकेतून बोललो. तर काही माध्यमांनी धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांवर ओरडले, शेतकऱ्यांना दम दिला, अशा बातम्या चालवल्या. हा एक मुद्दा त्यांनी मांडलाय. आणि दुसरा मुद्दा की जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या आदल्या दिवशी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांची सभागृहाच्या बाहेर भेट झाली असेल. त्या ठिकाणी त्या दोघांनी एकमेकाकडे पाहून स्मित हास्य केलं, हस्तांदोलन देखील केलं. पण काही इलेक्ट्रॉनिक मीडियांनी किंवा काही वेब पोर्टलनी किंवा काही वर्तमानपत्रांनी अत्यंत चुकीच्या बातम्या लावल्या की खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी. आता या दोन बातम्यांमुळं धनंजय मुंडे एवढे का व्यथित झाले? म्हणजे धनंजय मुंडे हे तर गेल्या 2.5-3 वर्षापासून मीडिया ट्रायल सहन करतायत. त्यांना गेल्या 25-30 वर्षात राजकीय जीवनात अनेकदा मीडियाच्या या ट्रोलिंगला सामोरं जावं लागले, त्यातून ते बाहेरही पडलेले. पण त्यांनी आत्ताच हा मुद्दा का मांडला? ह्या पाठीमागं जर का थोडासा अभ्यास केला किंवा जर का माहिती घेतली ना, तर अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येतात. म्हणजे बीड जिल्ह्यात गेल्या 2-2.5 वर्षात ज्या पद्धतीनं जातीय राजकारण किंवा जातीय वाद जो काय फोफावलाय, त्याला ज्या पद्धतीनं खतपाणी घातलं गेलंय, मग ते सामाजिक कार्यकर्त्यांकडून असेल, राजकीय पुढाऱ्यांकडून असेल किंवा सर्वसामान्य माणसाकडून असेल, त्यामुळं बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक वातावरण हे पूर्णपणे कलुषित झालेलं आहे. आणि धनंजय मुंडे हे काही लोकांना टार्गेट करायचे किंवा काही लोकांच्या टार्गेटवर आहेत. बीड जिल्ह्यात कुठेही काही घडलं की धनंजय मुंडेंच्या नावाने खडे फोडायचे, त्यांना धन्या म्हणायचं, त्यांना इतर काही नावं लावायची आणि त्यांच्या नावानं शिव्यांची लाखोली व्हायची. हा उद्योग आता सध्या अलीकडच्या काळात सुरू झालाय आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम काही माध्यम किंवा माध्यमकर्मी जाणीवपूर्वक करतायत. हे कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे धनंजय मुंडेंना केवळ एकट्याला टार्गेट केलं गेलं का? तर सगळ्यात जास्त त्यांना टार्गेट केलं गेलं. पण ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष उभा राहावा असा प्रयत्न काही माध्यमांकडून किंवा माध्यमकर्मींकडून केला गेला, हेच धनंजय मुंडेंना कदाचित आपल्या पोस्टमधून सांगायचं असेल. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की माध्यमांमधील आणि माध्यमकर्मींमधील 90% लोक, 90% माध्यम हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रामाणिक भावनेनं बातमीदारी करतात, पत्रकारिता करतात. पण 10% लोक असे आहेत जे या सगळ्या इथिक्सचा पायाखाली तुडवून आपला खिसा भरण्याचा उद्योग करतात. अशा काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणं आपल्याकडे आली. पण आपण कुणाचंही अन्नात माती कालवायची नको, तरुणपणात कुणाचंही करिअर बर्बाद करायचं नको म्हणून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली नाही. पण आता जाणीवपूर्वक हीच लोक मला टार्गेट करतात. म्हणजे धनंजय मुंडेंनी पोस्टमध्ये शेवटच्या 4 ओळी ज्या लिहिल्या आहेत ना, त्या बीडच्या पत्रकारितेला विचार करायला लावणाऱ्या आहेत. म्हणजे बीडची पत्रकारिता ही खूप समृद्ध आहे. बीडमध्ये अनेक चांगले चांगले मोठमोठे नावाजलेले पत्रकार होऊन गेलेत. आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा अनेक पत्रकार हे नावाजलेले आहेत. पण काही भांडगुळं अशी या ठिकाणी शिरलेली आहेत ना, की पाकिट घेतल्याशिवाय हे बातमीच करत नाहीत.
परळीला एखाद्या नेत्याचा कार्यक्रम असेल तर बीडमधून निघाल्यापासून ते परळीला जाऊस तर जेवढे पोलीस स्टेशन्स असतील तेवढ्या पोलीस स्टेशनच्या पीआयला फोन करतील, एपीआयला फोन करतील, रस्त्याने जाणारे जेवढे काही गावं लागतात तिथल्या स्थानिकच्या पुढाऱ्यांना फोन करतील, त्यांचा बाईट घ्यायचा आहे, त्यांची मुलाखत घ्यायची आहे, त्यांच्यावर एक आर्टिकल करायचं असं म्हणून त्यांच्याकडे भेटतील, त्यांच्याकडून 4-2 रुपये पदरात पाडून घेतील आणि आपलं दुकान चालवतील. काही लोक हे बीट अंमलदार आहेत. ह्या बीट अंमलदारांनी कुणी सिव्हिल हॉस्पिटल, कुणी जिल्हा परिषद, कुणी बांधकाम विभाग, कुणी आरोग्य विभाग, कुणी SP ऑफिस वाटून घेतलेत आणि दसरा असो, दिवाळी असो, अधिकाऱ्याचा वाढदिवस असो नाही तर स्वतःचा वाढदिवस असो, हे लोक बिनधास्तपणे पाकिटं घेतात. आणि त्यामुळं बीडमधले जी काही 90च्या काळातले पत्रकार आहेत ते आता थोडंफार त्यांचं पत्रकारितेमध्ये जाणं येणं किंवा पत्रकारितेमधलं सक्रियता ही कमी झाली आहे. पण 2000च्या काळामध्ये जे पत्रकारितेत आलेत ना, त्यांनी सुद्धा आता अशा लोकांसमोर किंवा लोकांमुळं आपण पत्रकार आहोत हे सांगायचे सुद्धा तसदी घेणं बंद केले. लाज वाटू लागली आहे पत्रकार म्हणून घ्यायला सुद्धा. कारण एखादा जण उपोषणाला बसला तर त्याच्या उपोषणाची बातमी करायची तर त्याच्याकडून पैसे मागितले जातात बीडमध्ये. म्हणजे त्याच्यावर अन्याय झालाय, त्याला न्याय मिळावा म्हणून तो उपोषणाला बसलाय प्रशासनाच्या दारात. प्रशासन त्याची दखल घेत नाहीये आणि पत्रकार त्याची बातमी करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याच्या ऐवजी त्याच्याकडूनच पाकिटं घेत आहेत. कुणी जर का आत्महत्या केली एखाद्या आश्रमशाळा चालकाच्या किंवा एखाद्या संस्थेच्या नेत्याच्या किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या कामाला कंटाळून किंवा त्रासाला कंटाळून कुणी जर का आत्महत्या केली असेल तर त्याच्याकडून पाकिटं घेतली जातात, त्याच्या नातेवाईकांकडून पाकिटं घेतली जातात आणि बिनधास्तपणे फोनवर हा व्यवहार केला जातो. अधिकाऱ्यांकडून दिवाळीच्या नावाखाली, दसऱ्याच्या नावाखाली पैसे घेतले जातात. अनेक अधिकारी असे आहेत की जे 10-5 हजार रुपये महिन्याला या बांडगुळ पत्रकारांना देतात. सगळ्यांना नाही आणि सगळे मागायलाही जात नाहीत, कुणालाच घेणं देणं नाहीये. प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांची आजही बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात, देशात इज्जत आहे आणि बीडची पत्रकारिता ही तर खूप महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आहे. इथल्या पत्रकारांच्या तीक्ष्ण प्रश्नांना राज्यातले भले भले नेते घाबरतात. अभ्यासू पत्रकार आहेत बीडमध्ये. मात्र काही लोक असे जमा झालेले की ज्यांच्यामुळं केवळ जातीतच भांडणं नाही लागत आहेत, तर ज्यांच्यामुळं पत्रकारिता बदनाम होते आहे, जिल्ह्याची बदनामी होते आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. धनंजय मुंडे जे उद्विग्न झालेत ना, तर ते उद्विग्न झालेत म्हणजे त्यांनी पत्रकारांना धमकी दिली आहे किंवा इशारा दिलाय असा वगैरे समज करून घेण्याची गरज नाही. धनंजय मुंडेंच्या त्या प्रतिक्रियेवर ना बीड जिल्ह्यातील कुठलीही पत्रकार संघटना रिॲक्ट झाली, ना महाराष्ट्र लेवलची झाली. कुठल्याही पत्रकार संघटनेने त्यावर रिॲक्शन देखील देणं देखील टाळलेले. सगळ्याच जिल्ह्यात 4-2 उडदा माझी काळे गोरे याप्रमाणे असे लोक असतात जे पत्रकारितेच्या नावाखाली आपले धंदे चालू ठेवतात, पण सर्रास सगळे करत नाहीत. बीड जिल्ह्यात मात्र जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं असेल किंवा मराठा वंजारा वाद पेटवण्याचे उद्योग असतील किंवा आपली पोळी भाजून घेण्यासाठी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून एखाद्याचा गेम करण्याचा प्रकार असेल, हे धंदे पत्रकारितेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि याला चाप बसणं गरजेचं आहे. आज धनंजय मुंडे हे थेटपणे बोललेत. उद्या सर्वसामान्य माणूस किंवा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील थेटपणे हे नाव घेऊन पत्रकारितेचं जे काही घोंगडं पांघरून वावरणारे जे आहेत ना, त्यांना बडवायला देखील कमी करणार नाही. पत्रकारांनी आणि विशेषतः जे सिनियर्स आहेत, अभ्यासू आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि आपल्याला कुणीतरी सोर्स म्हणून बातमी देतंय म्हणून त्याला आयडेंटिटी कार्ड द्यायचं किंवा माध्यम समूहांनी सुद्धा जे मुंबईत बसतात त्या लोकांनी सुद्धा कुणाच्याही हातात बूम देण्याच्या अगोदर थोडीशी त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. त्याच्या महिन्याच्या कारभारावर, 6 महिन्याच्या कारभारावर एकदा रिव्ह्यू घ्यावा. त्याच्या बाबतीत काही तक्रारी येत असतील या बाबतीत रिव्ह्यू घ्यावा. अन्यथा माध्यमकर्मींना यापेक्षाही वाईट बोलणं ऐकून घ्यावं लागेल, कदाचित मार देखील खावं लागेल. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.